अखिलकोट ब्रह्मांड नायकाच्या मुखारविंदातनं येणारा शब्द आणि शब्द गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करत विश्वमौली ज्ञानोबरायांनी माय ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण करावा. कोऱ्या कागदालाही वाचावं आणि त्यावर योग्यांना उपदेश करणाऱ्या 65 ओव्या चांगदेव 65ची निर्मिती व्हावी. आत्मानुभवाचा संवाद म्हणजे श्री अमृतानुभव ग्रंथ निर्माण होतोय. तर कुठे सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ तुकोबारायांचा गाथा तर एवढा प्रचंड मोठा की ज्याच्यामध्ये सर्वसामान्यांपासून पारमार्थिकांपर्यंत सर्वांना उपदेश. नाथ बाबा भरुडांनी सुद्धा शिकवणं जात आहे, तर स्त्री संत मांद्याळी कुठेतरी जात्यांवरच्या ओव्यांमधून सुद्धा शिकवतात. प्रत्येक संतांचं सांगणं, त्यांचं मांडणं, त्यांचे ग्रंथ वाङ्मय, त्यांचे आचार विचार उपदेश खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर प्रस्तुत अभंग कदाचित कानावरती पडणारा पठडीतला असणारा मात्र ठराविक अभंगाचा भावार्थ नेमका हाच आहे हे वक्त्यानं सुद्धा ठामपणे मांडणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं. पण जेव्हा जेव्हा वर्णन यावं की संत त्या संतांच्या मुखारविंदातनं आलेले अभंग तर कधी नामपर प्रकरणातले, कधी गवळणपर प्रकरणातले, कधी विडंतीपर प्रकरणातले, तर कधी उपदेशपर प्रकरणातले. पण सदर अभंगाची निर्मिती करणाऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करायचं झालं तर ते सहसा असं कुणीही करू शकत नव्हतं. वर्णन करायचं झालं तर त्या विषय संबंधानं ज्ञान असावं तर बोलता येईल. त्या विषय संबंधानं ज्ञान नसेल आणि एखादा मनुष्य वर्णन करू गेला तर ते योग्य ठरत नाही. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणं हे सुद्धा फार मोठी चूक आहे. वर्णन करायचं झालं तर जावयाचं वर्णन सासूनं केलं तर जमल? अय श्रीगोंदाच्या बाया हो, जमतंय का? जावयाचं वर्णन सासूनं केलं तर जमल? नाही जमायचं. पोटचं लेकरू म्हटलं की मायबाप अतिशयोक्ती केल्याशिवाय राहत नाही. हॅलो हॅलो वर्णन यथार्थ ठरावं असं वाटत असेल तर त्यात वाढवपणा नको. योग्य आहे, समर्पक आहे तेवढंच बोलावं. कदाचित 2 शब्द कमी, पण ते योग्य असले पाहिजेत. आणि म्हणूनच की काय संतांच्या स्वभावाचं योग्य आणि यथार्थ वर्णन जर कुणाकडनं घडत असेल तर ते नाथ महाराजांसारख्या अधिकारी व्यक्तीकडनं घडतंय. एका संतांनी दुसऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करावं असा दुग्ध शर्करा योग असलेला हा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता विठ्ठल प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता या ठिकाणी आल्यानंतर समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, परमपूजनीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य तात्या महाराज यांच्या आशीर्वादानं, कृपाशीर्वादानं आणि श्री साळवंदेवी मातेच्या कृपाशीर्वादानं, हरिभक्तीपरायण देवराव महाराज धुमाळे यांच्या मार्गदर्शनानं अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी देवी महात्म्य पारायण व कीर्तन सोहळा आणि या ठिकाणी आजची असणारी कीर्तनरूपी सेवा माझ्यापर्यंत यावी. अर्थात गेली वर्षानुवर्ष कानावरती पडणारं चिंतन ज्या ज्या निमित्तानं येणं होतं, आजचं असणारं कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य ज्यांचं आहे श्री भाऊ रंभाजी पवार, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन श्रीगोंदा आणि या ठिकाणी उपस्थित असणारी समस्त माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांच्या ज्यांच्या संपर्कामध्ये येणं झालं असे असणारे आप्पादादा कोथंबिरे असतील, संतोषदादा कोथंबिरे असतील किंवा देवरामदादा धुमाळ असतील, या उपरोक्त महत्त्वाची नामोल्लेख करण्यासारखी बरीच मंडळी आहेत. पण नावं मला सगळ्यांचीच ज्ञात आहेत असं अजिबात नाही, म्हणून त्यासाठी क्षमस्व. आदरणीय दोन्हीही मृदंगाचार्य, आदरणीय विनेकरी, आदरणीय चोपदार, या ठिकाणचे असणारे आदरणीय हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीमसुद्धा आपलेही आभार. कीर्तनरूपी सेवेकरता आमच्यासोबत उपस्थित राहिलेले आमचे बंधुराज गणेशजी महाराज एरंडे, त्याचप्रमाणे आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, त्याचप्रमाणे कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असणारे आमच्या परमार्थ भगिनी कांचनताई लकडे, त्याचप्रमाणे आदरणीय ताईंचं राधिकाताई. कसं आहे माझं नावं जरा जास्ती लक्षात राहत नाही, जेवढी येतात लक्षात तेवढी घेतल्या जातात, पण खरंच दोघींचाही गोड आवाज आहे आणि आदरणीय महाराजही आहेत.
नामोल्लेख करावा अशी सगळीच आदरणीय परमादरणीय व्यक्तिमत्व यदा कदाचित चुकून हुकून आणखी महत्त्वाचं नाव राहून जात असेल तर कीर्तन संपेपर्यंत मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, पण तोपर्यंत एवढी पुरेशी. विठ्ठल आणि गेली वर्षानुवर्ष ज्यांच्या चॅनलवरती तुम्हाला सुंदर नवनवीन कीर्तनं सुश्राव्य अशी कीर्तनं ऐकायला मिळतात, असं आपला मराठी तडका चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. गेली वर्षानुवर्ष कानावरती पडणारं हे चिंतन ज्या ज्या संतांच्या मुखारविंदात यावं, खऱ्या अर्थानं त्यांचा स्वभाव नेमका कसा असावा तो सर्वसामान्य माणसासारखा अजिबात नाही. काय झालंय? माझा आवाज पोहोचतोय ना? अय बायो, येतोय का आवाज? मग वय म्हणा की. हां, पुरुष मंडळ आवाज येतो ना पाठीमागे? हां, बाहेरचं काही आपल्याला घेणं नाही, ते इथं येऊन बसले तर ऐकतील. पंख्याची हवा तिथपर्यंतच आहे जेवढं संपर्क क्षेत्र आहे. ज्याला लय ऐकावं वाटतं ना त्यानं हिथं येऊन बसावं, जागा भरपूर आहे. विठ्ठल शरीराला कष्ट दिल्याशिवाय भगवंत सहजासहजी प्राप्त होत नाही असं म्हणतात. मी अति रागात वगैरे बोलले असा अजिबात भाग नाही, पण जोपर्यंत आवड आदर आणि जिद्द असत नाही ना तोपर्यंत परमार्थ एवढा सहज गतीनं मिळत नाही. ज्या संतांनी आमच्यापर्यंत आणून दिलं त्यांनी तो उपकार केले, एवढं साधं सोपं आणून दिलं. लोक म्हणतात कलियुग, कलियुग वाईट आहे. कलियुग वाईट नाही आहे, कलियुग अजिबात वाईट नाही आहे. पूर्वीची ग्रंथ जर तुम्ही वाचली ना, कथा कादंबऱ्या वाचा, पुराण शास्त्र चाळा, ब्रह्मराक्षस होते. ब्रह्मराक्षस एवढी मोठी मोठी असायची, ही आपल्यासारखी माणसाची चिमटीत धरायची तोंडात टाकायची. आता तसलं काही आहे का? आता आता जनावर मारलं तरी शिक्षा होते कितीतरी वर्षांची. पूर्वीच्या काळी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली जायची. आणि कुठेतरी इंद्राचा संडळमळीत झालं आणि इंद्रानं अप्सरा पाठवली, पाय झटकला, गेली तपश्चर्या भंग. आता एका तासात देव भेटतोय. याच्यापेक्षा सोपं काय करून पाहिजे? माणसाच्या मनासमोर ना कलियुग आभास निर्माण करतो. त्याला आवडत नाही तुम्ही नीतिमत्तेनं जगता. कली तुमच्या नजरेसमोर आभास निर्माण करतो की चुकीच्या पद्धतीनं जगणारी माणसं किती आनंदात आहे. तुमचे नीतिमत्तेचे धडे तुम्ही कुठे गिरवता? आणि एकदा का आम्हाला असं वाटलं का सारेच करतेत, आपणच केलं तर काय बिघडायचंय असं मनात आलं. लक्षात ठेवा, परमार्थाचा हात एकदा जर सुटला तर या जगात परत तुम्हाला कोणीच तारू शकत नाही. संत वचनांवरती असणारा विश्वास आमचा दृढ असावा असं म्हणतात. काही झालं तरी चालेल. सोपं करून दिलंय संतांनी, अवघडच होतं. वर्षानुवर्ष केले जाणारे अनेक नामचिंतनाचे प्रकार बरेच होते. शतकोटी रामायणाची निर्मिती झाली, 100 कोटी श्लोकांची रचना. स्वर्गीचे देव भांडतात, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण भगवान शंकरांकडे. महादेवांकडे भांडण आलं आणि महादेवांकडे भांडण आल्यानंतर आता मात्र भोळं दैवत. महादेवासारखं दुसरं भोळं दैवत अजिबात नाही. काय झालं, एकाला गेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर धर्मराजासमोर आणलं गेलं आणि त्याच्या पाप पुण्याचा लेखाजोखा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये वाचण्यात आलं का ह्यानं आयुष्यभर मांसाहार केला. नरकात नेण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हा माणूस हातापाया जोडू लागला, मला नरकात नेऊ नका, मी मांसाहार केला मान्य आहे, पण मी शनिवार धरला, मी एकादशीला खाल्लं नाही, हा सोमवार पाळला, मी श्रावण महिना धरला, श्रावण महिन्यात मी अंड्याको सुद्धा पाळलं, मी काहीच खाल्लं नाही. काय झालं, धर्मराजानं त्याला एक गोष्ट सांगितली, ऐक बाबा. धर्मराजा गोष्ट सांगतात, ऐक. तो म्हणाला सांगा. काय झालं, एका दरोडेखोरानं भरपूर खून केले, 50 खून 100 खून केले असतील, आणि तो एक दिवस पकडला गेला. न्यायाधीशासमोर आणलं आणि तो गायावाया करू लागला. फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यानं हातापाया जोडायला सुरुवात केली, गयावया करायला सुरुवात केली का मला मारू नका, मला शिक्षा देऊ नका, मी मारले, लोकांचे खून केले, मला मान्य आहे, पण आहे ना मी शनिवारी खून नाही केले, मी सोमवारी खून नाही केले,
मी एकादशीला खून नाही केले, मी श्रावण महिन्यात खून नाही केले. न्यायाधीशांना त्याला सोडून दिलं. हे ऐकल्यानंतर नरकामध्ये धर्मराजा पुढे उभा असलेला माणूस खदा खदा हसायला लागला. असं कुठं असतंय का? सोमवारी नाही केलं आणि शनिवारी नाही केलं, पण त्यानं माणसं तर मारलेच ना. धर्मराजा म्हणाला, मग तेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तू शनिवार धर नाही तर श्रावण धर. तू खाल्लं ना, मांसाहार तर केला ना. जे पाप केलंय ते भोगावं. लोक श्रावण महिना महादेवामुळे धरतात, कारण त्यांना माहितीये बाकीचं कोणी प्रसन्न होऊ नये तर नाही हो. महादेव लय भोळाय. झटकन भुवनी त्रिभुवनी त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. त्रिभुवनी जनार्दनी सोपे, शिवनाम जपता वरिष्ठ, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. त्रिभुवनी 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 अवघ्या त्रिभुवनामध्ये त्याच्यासारखं भोळं दैवत. म्हणूनच की काय श्रावण महिना जास्त, पण तरी सुद्धा महादेवांकडे भांडण आलं. तिघांच्याही बाजू ऐकून घेतल्या. देवांनी अधिकार गाजवावा, रामायण आमचं. पृथ्वीवरच्या माणसानं अधिकार गाजवावा, रामायण आमचं. पाताळातल्या सर्पांनी सुद्धा अधिकार गाजवावा, की रामायण फक्त आमचं. अधिकार द्यायचा कुणाला? वाटण्या करायच्या ठरवल्या. ऐकताय ना? श्रीगोंदा इकडं काय करायचंय? वाटण्या. वाटण्या म्हणले का आपल्याकडले लोक टपलेले राहतात, पण ही वाटणी 2 बंगले 4 एकराची नाहीये. ही वाटणी 100 कोटी श्लोकांची. 100 कोटी श्लोकांपैकी, लक्ष द्या, 100 कोटी श्लोकांपैकी देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी आणि पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली किती उरले? भजनी मंडळ किती उरले? 1 कोटी. 1 कोटीत परत वाटणी, पुन्हा 1 कोटीमध्ये वाटणी, पुन्हा 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी, पुन्हा 33,000 33,000 33,000. खाली उरले 1,000. 1,000त परत वाटणी, 300 300 300. खाली उरले 100त परत वाटणी, 33 33 33. खाली श्लोक उरला. वाटायचा कसा? अक्षर मोजले, 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 10 10 अक्षर तिघात वाटून दिले. आतापर्यंतची वाटणी झाली. इथून पुढची करा, लय सोपी आहे. उरले 2 अक्षर, वाटा तिघांमध्ये. वाटता येत? म्हणून तिघांच्याही अनुमतीने भगवान शंकरांनी ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली. 99 कंठात धारण केली आणि गंमत अशी झाली, 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. सदाशिव राम सदाशिव सदाशिव
भजन करी महादेव श्री राम भजन करी महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव अखंडितपणे चिंतन करावं ते भगवान शंकरांनी. राम नाम कंठात धारण करावं आणि एके दिवशी ऐकावं ते पार्वती मातेनं. विचारावं देवा देवा देवादिदेव महादेव आहात, मग राम नामाचं चिंतन का करता? भगवान शंकरांनी सांगावं, पार्वती या नामाचा महिमा फार अगाध आहे. तो असा तसा कुठेही वर्णन करता येणार नाही. अज्ञातस्थळी जावं लागेल. पार्वती मातेनं हट्ट करावा की नाही, मला ऐकायचाच आहे. असा काय या नामाचा महिमा मी ऐकणारच. अज्ञातस्थळी यावं. स्त्री हट्ट मानावाच लागला. अज्ञातस्थळी यावं. डोळे मिटले गेलेले भगवान शंकरांचे. मुखारविंदातनं तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ केलेला आहे. जीव जंतू मात्र देखील नाही अशा स्थळी आल्यानंतर मुखारविंदातनं येणारं तत्वज्ञान ऐकता ऐकता ग्रहण करता करता पार्वती माता योग निद्रेमध्ये जातायत. योग निद्रा वेगळी आणि कीर्तनाला आल्यानंतर कटळा आला का ती निद्रा वेगळी. निद्रेचे प्रकार आहेत. ही योग निद्रा समाधी अवस्था लागण्याची वेळ आहे. आता मात्र भगवान शंकरांचे डोळे मिटले गेलेले. तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन ते ज्ञान ग्रहण करतात, ऐकतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. प्रमाण ऐकलं का? ऐकताय ना? प्रमाण ऐकलं? आदिनाथ उमा बीज प्रगटले हरिपाठातलं आहे. जवळपास सगळ्यांच्या कानावर पडणार आहे. म्हणून ज्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, बयाईनी कीर्तन करावा का, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हित आहे. भगवान शंकरांनी पहिला उपदेश एका स्त्रीला केला, स्वतःच्या पत्नीला, माता पार्वती की ज्या उमा बीज प्रगटले. सगळ्यात पहिला उपदेश एका स्त्रीला आहे. म्हणून तिला कीर्तन करावं की न करावं, भजन करावं की न करावं, मंदिरात जावं की न जावं, कलशारोहण काल्याचं कीर्तन करावं की न करावं, हा प्रश्नच येत नाही. अजिबात नाही. जिथं संतांनी भगवंतांनी अधिकार दिलाय ना, तो अधिकार कुणीच काढून घेऊ शकत नाही. आणि हे ज्ञान तर सहज मिळालं, सहज लाभले. कुणाला? मच्छिंद्रनाथाला. पाण्यातला मासा होऊन भगवान विष्णूंनी ऐकलं ना. बरं तिथवर नाही थांबले. हरी आणि हरी यांच्यात भेद नाही होत. ते दोघंही एकच आहेत. शिव आणि विष्णू एकच आहेत. म्हणून पुढचा जन्म जो घेतला जातोय तो पुन्हा शंकरांचा अवतार आहे.
मच्छिंद्रनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे विठ्ठल मच्छिंद्रनाथांकडनं हे ज्ञान पुढे पुन्हा गोरक्षनाथांकडे, भगवान शंकरांचा अवतार. गोरक्षनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे गहिनीनाथांकडे, म्हणजे पुन्हा भगवान विष्णूंचा अवतार. गहिनीनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे निवृत्तीनाथांकडे, म्हणजे पुन्हा भगवान शंकरांचा अवतार. आणि गहिनीनाथांकडनं हे ज्ञान ज्ञाननाथ माऊली ज्ञानोबरायांकडे, महाविष्णूचा अवतार सखा माऊली ज्ञानोबरायांकडे हे ज्ञान यावं. गुरु शिष्याची परंपरा होती. सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा आहे असं म्हणावं लागेल ना तर निवृत्तीनाथांचा आहे. एक गुरु शिष्याची परंपरा होती. पुढे जायचं तर फक्त एक शिष्यत्व, पण आता मात्र हे जगाच्या कामी यावं म्हणून हात जोडतायत आणि विनंती करतायत आपल्या बंधुराजांना. जेव्हा ज्ञानोबराया निवृत्तीदादांपुढे हात जोडताय की मला हे ज्ञान स्वतः पुरतट मर्यादित ठेवायचं नाही, हे जगाला द्यायचंय, अप्रगट आहे ते प्रकट करायचंय, मला परवानगी द्याल का. यदा कदाचित निवृत्तीदादांनी परवानगी दिली नसती तर हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलंच नसतं. पण सगळ्यात मोठा अधिकार निवृत्तीदादांचा, परवानगी देऊन टाकली. आणि तदनंतर माऊली ज्ञानोबरायांनी तर काय, अवघ्या विश्वाचा भार मस्तकावरती घेतला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरायांनी भार उचलला आणि अप्रगट अवस्थेतलं ज्ञान प्रगट अवस्थेमध्ये आणलं. हा उपकार ज्ञानोबरायांपर्यंत. तुकोबराया तर काय, बांधावर शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यालाही उपदेश करतायत. सासरी जाणाऱ्या लेकीलाही उपदेश आहे. पारमार्थिकांमध्ये बसलं की तत्वज्ञानाचा बोध असणाऱ्यांनाही उपदेश करतायत. तर सर्वसामान्यांमध्ये गेलं की म्हणतात मी तुमच्यासारखाच अनाथ आहे. नाथ बाबा तळागाळातल्या व्यक्तींना सुद्धा अगदी कडेवर घेतायत आणि देवापर्यंत पोहोचतं करतायत. नवे नवे एकेका संतांचं जीवनचरित्र उलगडायचं झालं, अजून तर काहीच सांगून नाही झालं. एवढ्यात तर मिटतच नाही. हे नुसतं माऊली शब्दावरती 8 दिवस कीर्तन करता येईल. विचार करा, ग्रंथ वाङ्मय एवढे मोठे, याच्या उपरोक्त सुद्धा उपकार एवढे आहेत. नाथ बाबा म्हणतात, स्वतः अधिकारी संत नाथ महाराज म्हणतात की हे वर्णन करण्याकरता शब्दच नाहीत, अभंगाचं पहिलं चरण. संतांचा सांगावया नाही पार, वर्णन करावं तर शब्दच नाही, वेळ तर नाहीच नाही, आयुष्य सुद्धा कमी पडेल. एवढे संतांनी अगणित उपकार केलेत. नेमकं करतात काय? आमच्यातले काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी विषय विकार वासना काढून टाकून आमचं अंतःकरण निर्विकार करण्याचा प्रयत्न करतात.
कारण आमचं मन एवढं कलुषित झालेलं आहे, बाहेर दिसणारी माणसं आत तशी असतीलच अजिबात नाही. कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका. हे कातडी ना वेगवेगळ्या रंगाची आहे. कातड्याचे रंग किती असू देत, आतड्याचा रंग माणुसकीचा असला पाहिजे. कपडे मळकी असले तर चलत येत, पण मळक्या कपड्याच्या आतला माणूस जळका नसला म्हणजे मिळवला. हा, मोकळ्या मनानं दाद दिली असती तरी बरं वाटलं असतं. ते मलाही कळतं ना, मग तुम्ही ऐकताय हे डिस्टन्स पडतं ना भरपूर. काय होतं कधी कधी कीर्तन करायला हवं असतं हे, किंवा कळतंय बस समोरच्यांना. नाही तर आमचं काय याचं काम, बोलायचं काम, जायचं. सोपं सांगेल कसं आहे, एक तर 8 ते 10ची कीर्तन, नंतर जेवण येतं. तर भुकेची ओढ लागलेली असते, जेवढं कानावर पडून तेवढं ऐकवायचं असतं. नाही आमचं झालंय, दादांनी सुंदर सोय केली. ऐका, वेळ फार कमी आहे, कमी वेळेत ना त्याला प्राप्त करायचंय. कळत नाही असं नाही, आम्हाला समजतंय, पण वेळ निघून गेली ना तर मग उपयोग नाही. काळानं माणसाला कालातीत केलं की नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नसतो, अजिबात नाही. समजतं सगळ्यांना. विनोद बुद्धीनं विचारलं, इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यानं हात वर करा, तर येत्या. हा, मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे, एवढी तरी बुद्धी त्याला तेवढी तरी आहे. कधी कधी गाढवाची उपमा दिली जाते. गाढवाची, का रे गाढवेस का, कळत नाही. पण गाढवाला बी कळतं. गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडा. कोणाला? अय बाय कोणाला? हा, गाढवाला. ते गढूळ पाण्याला तोंड लावत नाही, पण आपल्याकडं 5च्या नंतर काही काही गढूळ पाणी पिऊन येतात. मग ते कुठं जाते त्यांचं त्यांना कळत नाही. कळत नाही असं नाही, पण योग्य वेळेवरती कळालं नाही तो उपयोग काय. मी फार शिकवावा अशातला भाग नाही. एक नक्की सांगेन, ऐका. बोलणारा वक्ता तुम्ही लाख मोठा आणा, बोलणारा वक्ता लाख मोठा आणा, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. नामस्मरणाचं चलन कुणी कुणाला उसणं देत नाही. रामकृष्ण हरी मुखानं तुमच्याच म्हणायचंय, हातानं टाळी तुमच्याच वाजली पाहिजे. बोलणारे येतात आणि जातात. नामचिंतन हा एकांताचा विषय, लोकांताचा नाही. लोकांतात केलं जातं ते पोटापाण्याचा आणि प्रपंचाचा विषय ठरतो. पण ते एकांतात जमावं याच्यासाठी आधी लोकांतात बनलं पाहिजे. कळलं तर फार गोड आहे वाक्य. एकांतात जमावं याच्यासाठी आधी लोकांतात मुखात आलं पाहिजे. खरं तर एवढं सोपं नसतं एवढ्या विक्षेपामध्ये करणं. राजा जनक आणि शुक्राचार्य गुरु शिष्याची जोडी आहे. याच्यात गुरु कोण आणि शिष्य कोण सांगू शकाल? गुरु शिष्याची जोडी. राजा जनक गुरु आहे की राजा शुक्राचार्य गुरु आहेत? अहो बोला तुम्ही, अंदाज पंच का बोला ना, पण बोला गड्या. गुरु कोण आहेत? बदलणार नाही ना. राजा जनक इतिहासात शास्त्रामध्ये विदेही जनक ज्यांना म्हटलं जातं, विदेही जनक. गुरु जनक आहेत आणि शुक्राचार्य शिष्य आहेत. जेव्हा ना नारद महर्षी सांगतात शुक्राचार्यांना, जा राजा जनकाजवळ आणि हात जोडा आणि म्हणा की मला शिष्य बनवून घ्या. गुरु करायचा नसतो. महिला मंडळ, गुरु करायचा नसतो, शिष्य व्हायचं असतं. शिष्य बनवून घ्या म्हणायचं. राजा जनकाकडे यावं. शुक्राचार्यांनी बघितलं 500 पत्नी आहेत, राज्यकारभार एवढा मोठा, आणि एवढ्या विक्षेपामध्ये तुम्ही कसं काय परमार्थ करू शकता? मला शिष्य बनवून घ्या, पण माझ्या प्रश्नाचं निरसन करा, मग तिथून पुढे बोलू. राजा जनक म्हणाले, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण एक करायचं. आमच्याकडं पद्धत आहे, गावात कोणी नवखा पाहुणा आला की गावातनं त्याची मिरवणूक काढायची, आणि नुसती मिरवणूक नाही काढायची, पाहुण्याच्या हातात तेलाची परात दिली जाते. पाहुण्यानं तेलाच्या परातीतनं थेंब सुद्धा तेल सांडू द्यायचं. जोवर प्रदक्षिणा पूर्ण होत, प्रदक्षिणा पूर्ण झाली, नगर प्रदक्षिणा झाली, तासाभरानंतर समोर यावं आणि राजा जनक शुक्राचार्यांना विचारतायत, कस काय आमचं नगर? सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पाणीपट्टी, कस काय बाकीचं सगळं?
शुक्राचार्य म्हणाले, मी पाहिलंच कवाय, माझं लक्ष तर सगळं कुठं होतं त्यालाच्या. शुक्राचार्यांना त्यांचं उत्तर मिळालं, एवढ्या विक्षेपामध्ये सुद्धा मला माहिती आहे माझं लक्ष कुठं केंद्रित करायचंय. आणि ज्याला स्वतःचं लक्ष कळालं त्याला कितीही होऊ देत, कसंही असू देत, तो कारण देत बसत नाही. काही काही माणसं लय कारण देतात, हे असंच नाही, ते तसंच नाही, नसं नका जाय ना. ज्याला जिंकायचंच असतं ना, तो कधी कारण देत बसत नाही. समोर आलेल्या संधीचं सोनच झालं पाहिजे. प्रपंच आहे नाही तर परमार्थ आहे, काही असू देत. लई सोपं आहे, लई सोपं आहे, लय अवघड करायचंच नाही. 25 ओव्या ज्ञानेश्वरीच्या नाही म्हणता आल्या तरी चालतात. एक तरी ओवी अनुभवावी, ऐका, एक तरी ओवी अनुभवावी. आमच्या आयुष्यामध्ये नेम नियम जास्तच असले पाहिजे अजिबात नाही. मुळात वारकरी संप्रदायाचे नियम सोपे आहेत, 5च तत्व आहेत. गळ्यामध्ये परमपवित्र तुलसीची माळ, कपाळावरती गोपीचंदन टिळा, एकादशी सोमवार व्रत आचरण, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि ग्रंथ वाङ्मय. या 5 तत्वांपैकी कुठली तरी 2 नेम आयुष्यभर करायची, जीव जाईपर्यंत करायची. 2च करायची पण शेवटपर्यंत करायची. हे नेम नियम साधना याच्यासाठी फार लागतं. बहुनाम जन्म नामंते, अनेक जन्मांच्या साधनेनंतर हे प्राप्त होतं. मृदंग वाजवणं साधना आहे, गायन करणं साधना आहे. हा एक एक गुण येण्याकरता अनंत कालावधी जातो. ऐकणं ही सुद्धा साधना आहे, कित्येकांच्या कानावर पडत नाही. आम्हाला दिलंय देवाने, का दिलंय काय माहिती, पता नहीं. अधम होके भी उसने हमें अपना प्रचारक नियुक्त किया है तो कुछ तो बात है. कोण्या तरी जन्माची पुण्य आहे. मृदुंगावरती थाप पडावी तर स्वर झंकार निर्माण व्हावा. मग ते हिनी 8 मात्रा वाजू देत, 16 मात्रा वाजू देत, 32 मात्रा वाजवा, 64 वाजवा, सरपटी वाजवा, भजनी ठेका वाजवा, उतरणी आहे, तुकडा आहे, मुखडा आहे, चक्रधार आहे, त्रिपल्ली चक्रधार आहे, काही वाजवा, पण हा ऐकण्याचा गोडवा आहे. आसावरी राग आहे, बागेशी राग आहे, भूप आहे, यमन आहे, तोडी आहे, भैरवी आहे, श्रीरंजनी, मधली चाल, ठाईच्या चालीत मिश्र चाल, त्याच्यात बरेच प्रकार आहेत. हार्मोनियम आहे, वादी स्वर कुठला, संवादी कुठला, मध्यम कुठला, पंचम कुठला, खर्ज कुठला, वर्ज कुठला, कोणता निषाद आहे, कुठला कोमल आहे, ओढव कुठला, शाडव कुठला, शाडव संपूर्ण कुठला, ओढव संपूर्ण कुठला, ते 9 प्रकार आहेत. कोणता राग कोणत्या प्रहरी गावा, ही भरपूर येतात. हे दिसतं एवढं सोपं नाही का बा, महाराज बसले भाता वाढला फक्त बस, भरपूर आहे त्याच्यामध्ये. काही काही माणसं बऱ्याच ठिकाणी पेट्या राहत्या पण बसत नाही वाजवायला. हे दिसतं तेवढं सोपं नाही. साऊंड सिस्टीम आहे, हे एवढं आखळायचं हे पण सोपं नसतं. गेन देताय का, बेस देताय का, ट्रबल देताय का, इको देताय का, डिले देताय का, हॉलपिक्स देताय, त्याच्यात बरेच प्रकार आहे. कीर्तनकार आहेत, इथं पण प्रकार आहेत. नारदीय, राष्ट्रीय, शास्त्रीय, कीर्तनकार, हास्य सम्राट, कीर्तन केसरी, बरेच प्रकार आहेत त्याच्यात. कीर्तनकार कोण्याही प्रकारातले असू देत. ऐका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका, कधी कुणाच्या दिसण्यावर, बाह्य रंगावर जाऊ नका. काय सांगावं, भगवंत इथं कुणाच्या मुखारविंदातनं काय वदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन जाईल. बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्यानं मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं. इतकं सोपं आहे. 2च तत्व करायची, पण मरेच तर विश्वास ठेवा, ज्यानं पोट दिलं ना भाकरी सुद्धा तोच देतोच, फक्त नेम नियम पाळता. तीर्थक्षेत्री एक जण आल्यानंतर त्यानं बघितलं काय, हिथं येणारा प्रत्येक जण काही ना काहीतरी सोडतो, समर्पित करतो. विचार केला, मी काय सोडू, लक्षात आलं तीर्थक्षेत्री गोपीचंदन टिळा लावणारी बरीच आहेत. संकल्प सोडला, टिळा लावणाऱ्याकडनं टिळा लावून घ्यायचा नाही आणि रुपया दान द्यायचा. द्याचं नाही म्हणलं का लई येतं चटकन, हे म्हणलं द्याचंच नाही. तितक्यात कुठून तरी टिळेवाला बाबा आला, चढ दिशी कपाळाला टिळा लावून दिला, म्हण दादा रुपया. आता काय 1000 रुपया, टिळा तर लावायचा नव्हता, रुपया दान द्यायचा नव्हता. बाबा खिशात चिल्लरच नाही. भक्त निवासाच्या खोलीवर या, मग बघू. याला वाटलं बाबा काची येतेच, पण बाबानं गाशाच गुंडाळा, पिशीत ठुला, याच्याच माग चाल. कुठं
हा, देतो ना रुपया, येतो तुझ्या माग. बाबा गावाकडे या ना, शाल श्रीफळ देतो, सत्कार करतो, पाहुणचार करतो, रुपया पण देऊन टाकतो. बाबा म्हणलं गावचा पत्ता काढ. पत्ता लिहून घेतला. 8 दिवसानंतर घराच्या गच्चीवर श्रीमंत कॉफी पीत बसलेला. टिळेवाल्याला चालत येताना पाहिलं. झरझर खाली चालत यावं. मुलाला आवाज दिला, बाळा दारात जर कुणी आलं आणि काही मागायला लागलं तर सांग तुझा बाप लई आजारी आहे आणि कुणालाच भेटणार. मुलगा बापाच्या कपाळाला हात लावून बघतोय, बाबा ताप वगैरे आलाय का, की छातीत दुखते. बाप म्हणला, मला काय धाड भरली नसते, तुला सांगितलं तेवढं कर, सांगितलं तेवढं कर. टिळेवाला दारात आला. आवाज देऊ लागला, दादा आहात का घरी. मुलगा बाहेर गेला. काम काय. काम तुझ्या वडिलांकडे. बोलावतोस. वडील आजारी आहे, भेटणार नाही. मला सांगा, मी करतो. काही नाही बाबा, रुपया दान घ्यायचा आहे. मुलगा म्हणाला, मी देतो. जमणार नाही, तो ह्या बापाकडूनच घ्यायचा आहे. आपण वडील आजारी आहेत ना, ते नाही भेटणार. बरे नाही होणार लवकर, ते नका बरं होऊ देऊ, मी तरी कुठं जातोय. 3-4 दिवस मुक्कामात ठोकला बाबानं. पोरग वैतागलं. बापाला म्हणतोय, बाबा अहो 3-4 दिवस झाले, रुपया दान द्यायचंय, देऊन टाका. 1 रुपया करता कशाला कुणाचं ऐकून घ्यायचं नाही का. पण बाप ऐकायला तयार नाही. सांगितलं, तू माझ्या व्यवहारात पडू नको. टिळेवाल्यानं विचारलं तर त्याला सांग तुझा बाप गेला. रुपया करता राहतेत काही काही. टिळेवाल्यानं आवाज दिला, दादा वडील बरे झालेत. मुलानं तोंड पाडलं, जरा सुतकी चेहरा केला आणि सांगितलं, माझे वडील गेले. खरं गेले. खरं गेले. नक्की गेले. नक्की गेले. लई वाईट झालं रे बाबा. पण कसं आहे, आम्ही खेड्यावरली माणसं, आमच्या खेड्याक पद्धत आहे, कधी कुणाच्या सुखात सहभागी होता आलं नाही तर व्हायचं, पण कोणाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय राहायचं. मग एवढा आलोच होतो तर तुझ्या बापाला पेटूनच जातो. पोरग धावत आतमध्ये गेलं. बापाला म्हणतोय, बाबा ते तुम्हाला पोहोचवायचंच म्हणतेत, कसं करू. ते म्हणले, जाय गावात आणि आण भजनी गोळा करून. मग काय आता, भजनी मंडळ गोळा झालं. इकडं हान भजन सुरू. श्रीमंताला कडक पाण्याने अंघोळ झाली. चटके तर बसतेत, पण डोळा उघडावत बाबा समोर रुपया. म्हणून चटके सहन केले. अंगात नवीन वस्त्र नेसवली. तिरडीवर झोपवलं. पायाचे दोन्ही अंगठे बांधले. कानात नाकात कापूस टाकून झाला. तोंडात तुळशीपत्र ठेवलं. घरातल्या मंडळींनी दर्शन घेतलं. आता भात शिजवणारे, वारा घालणारे, पाणी घालणारे, नातेवाईक, आप्तेष्ट, गावकरी सगळे निघाले. गावाची प्रदक्षिणा झाली. नगर प्रदक्षिणा झाली. विसावा झाला. शेवटची विश्रांती झाली. स्मशानभूमीत आणलं. काष्ट रचले गेले. तिरडीवरनं उचललं. काष्टावरती ठेवलं. बहिणीनं भावाच्या पाठीला हात लावला. मडकं 3दा फिरवलं. मडकं फोडून झालं. मुखात पाणी टाकून झालं. पाहता काय उरकलं. उरकलं. पोरग बापाच्या कानापाशी गेलं आणि बापाला म्हणतोय, बाबा सगळं आवरलं, आता फक्त पेटवायचंय. आता जर उठले नाही तर हाकनाक रुपया करता जाताल बा. पोरानं सांगितलं आणि बापानं तोंडातलं तुळशीपत्र सारलं. पेटीव. अग्नी डाव दिला. चिता धडधड करत पेटायला लागली. शरीराचा अंगाचा दाह होऊ लागला. शेवटी भगवान परमात्माला दया आली. टिळेवाल्यानं सांगितलं, ए बाबा तो हा रुपया सुटला. ती येड जळत्या सरणावर उठून बसलं. पाय मग कसा पठ्ठ्या उठला. बाकीच्यांची पळता भुई थोडी झाली, ती गोष्ट वेगळी. ऐका, सांगण्याचा दृष्टांत सिद्धांत हा आहे. हा, विनोदाचा भाग सोडा, दृष्टांत सोडा. सांगण्याचा सिद्धांत इतकाच आहे. नेम करा, नियम करा, कुठलेही असू देत, मुळात ते वारकरी असावेत आणि जीव जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण सुटता कामा नाही.
दृढ भाव. प्राण जाण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र त्या ठिकाणी भगवंता तुझ्यावरचा विश्वास सुटणार नाही. आणि मुळात विश्वास त्याच्यावरच. जगाच्या बाजारामध्ये माणसांवर विश्वास ठेवाल तर हे दगा देतील. कातडी ना तिच्यावर सुरकुत्या पडतात, नाही तर दगा तरी देते. जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशनमध्ये जाल, माझ्या देवाच्या प्रेमात पडा, सगळ्या डिप्रेशनमधनं बाहेर याल. एवढा गोड आहे. पंढरपूरला यावं, पंढरपुराला यावं. कौंडिन्यपुरावरून रुक्मिणी आई साहेब आहे, मुक्ताई नगरावरून मुक्ताई आई साहेबांची पालखी, त्र्यंबकेश्वरावरून निवृत्ती दादा, सासवडावरून सोपान काका, नाथांची दिंडी पैठणावरण तर नवे नवे देहूवर्ण जगद्गुरु तुको बराया. माझ्या माऊली ज्ञानोबरायांची दिंडी आळंदी क्षेत्रावरण प्रस्थान करते. अवघ्या महाराष्ट्र तथा महाराष्ट्राच्या बाहेरनं आलेला हा वारकरी ऊन वारं पाऊस तहान चिखल तुडवत त्यापर्यंत यावा. आणि आता मात्र वाखरीच्या रिंगणाला यावं. काय आस्वाद आहे. गोल रिंगण केलं जात आहे, मनोऱ्यावर मनोरे रचले जातात, वरती मृदंग वादन केलं जात आहे. टाळ चिपळ्यांचा निनाद ब्रह्मनाद निर्माण करतोय. एकमेकांचं वय पद पैसा प्रतिष्ठा सगळं काही विसरून एकमेकांच्या पाया पडलं जात आहे. नवे नवे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला नाही बघता आलं तरी जमतंय, पण दशमीच्या दिवशी संत भेटी करता जरूर यावं, कारण ती संतांची वारी आहे. मानाच्या पालख्या एका पाठोपाठ उभ्या राहतायत. सगळ्यात पुढे नामदेवराया घेण्याकरता आलेत आदिशक्ती मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सखूबाई, नरहरी महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, त्या ठिकाणी असणारे श्री चांगदेव, निवृत्ती दादा, सोपन काका, नाथ बाबा, तुकोबराया आणि सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबराया. भार जास्त आहे म्हणून ज्ञानोबराया सगळ्यात शेवटी उभे राहतात. माऊली ज्ञानोबरायांच्या चोपदाराकडनं दंड उंच झाला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेनं प्रस्थान करतात. वाखरीवरनं पुन्हा संत भेट झाल्यावर वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारापेक्षा जास्त महत्व विनेकऱ्याला आणि चोपदाराला आहे. कीर्तनकारापेक्षा दोन महत्व नाही का या दोन व्यक्तींना. म्हणून विनेकऱ्याच्या पायाखाली सुद्धा सेपरेट आसन असावं आणि चोपदार सुद्धा प्रत्येक गावात असावेत. असतातच सगळीकडे, असं काही नाही आता, कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त चेष्टा सुद्धा लोकांना हेच कळत नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनकाराला जेवढं महत्व नाही तेवढं या दोन व्यक्तींना. चोपदाराकडनं दंड उंच झाला. मानाच्या पालख्या पंढरपुरात आल्यात. पांडुरंगाला बघायचं वाटतं तेवढं सोपं नाही. गोपाळपुऱ्यातनं उभे राहिलात. 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण केलात. आता अंतर थोडं राहिलंय. याला येऊन त्याला पाहता आलं नाही तर परत पहिल्यापासून सुरुवात आहे. आता पहिल्यापासून नको, अंतर थोडं राहिलंय. समोर दिसतील चोखोबराया, डोकं टेकवा, दर्शन घ्या, पुढे निघा. समोर येईल नामदेव पायरीवर नतमस्तक व्हा, पुढे निघा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, दर्शन घेतलं पुढे निघालात. गणपती बाप्पांचं दर्शन झालं. आता पांडुरंगादिही ज्यांचं दर्शन त्या संत कान्होपात्रेचं दर्शन घेतलं, पुढे निघालात. गरुड खांबाचं आलिंगन झालं नाही तर पांडुरंगाचं दर्शन तरी ते कसलं, म्हणून गरुड खांबाचं आलिंगन झालं. आता पांडुरंगाच्या दर्शनाला निघायचं. मंदिराच्या गाभाऱ्यात, पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर त्या प्रवेशद्वाराशी तुम्ही सगळे उभे आहात. एक पाऊल आत टाका, मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करा. उंच घुमट आता नजरेला दिसून येईल, कारण मंदिराचं नवं बांधकाम आहे. आत शिरलात, सिक्युरिटी गार्ड उभी आहे, गर्दी प्रचंड आहे. पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक टेकवून त्याच्या मुखाकडे बघत नाही, तेच सिक्युरिटी गार्ड पुढे ढकलून देते. तुमचं आमचं सुद्धा आता ढकलणं होईल, पण ते होण्याच्या आत त्याला बघायचं आहे. गर्दी प्रचंड आहे. दर्शनाची वेळ जवळ येत चालली आहे. तोपर्यंत जगाचा मालक नजरेला दिसू लागलाय. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, गळ्यामध्ये वैजंतीमाळा रोळतायत. नवे कानामध्ये मकराकार कुंडल आहे. पिवळा पितांबर धारण केलेला आहे पांडुरंगानं. हातात सुंदर भरभरी पंचा शेला शोभायमान आहे. पायात सोन्याचे तोडे, हातात सोन्याचे कडे,
सोन्या नानानं अलंकृत आहे. मस्तकावरती गोपी चंदन ठिळा, नाकापर्यंत रेखीव आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे, त्यावर सुंदर तुलसीपत्र रेखाटलेलं आहे. विटेवरती उभा असणारा कटेवरती हात ठेवून पांडुरंग परमात्मा तुमचीच वाट बघतोय. चरणावरती डोकं टेकवा आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाचं. मनाला असं वाटावं की बस इथून आता माघारी जाणं नाही. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे. विटेवरचं ते लावण्य बघतच राहावं आणि तो मिळावा याच्याकरता तर उभा जन्म आमचा खटाटोप चाललेला आहे. आणि तरी सुद्धा नाही जमत, नाही घडत कधी कधी. मग अशा वेळेला काय करावं महाराज? मग एकच करावं, सरळ संतांजवळ जावं आणि त्यांच्याजवळ मांडावं. संत करतात काय? अभंगाचं दुसरं चरण. स्वतःसारखं बनवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर संतांसारखं बनायचं म्हणजे वाटतं तेवढं सोपं नसतं. देव होण्याची संज्ञा असताना सुद्धा देव होता येत नाही. संत तर इतके कठीण आहेत, जे असतात शांत त्यांना म्हणावं संत, ते त्याहूनही अधिक कठीण पडतं. देव होता आलं नाही होऊ नका, संत होता आलं नाही होऊ नका, पण कमीत कमी माणूस तरी व्हाल अशी अपेक्षा आहे. सध्याचं युग बघताना माणसं एवढी विचित्र वागतात. एक लक्षात ठेवा, आपलं आहे ते आपल्यालाच भोगावं लागतं, दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही. इथे बसलेला प्रत्येक पुरुष कोण्याही तुम्ही जातीचे असा, कोण्याही धर्माचे असा, तुमचं वय कितीही असू देत, पण तुमच्या शेजारी जर एखादी स्त्री येऊन उभी राहिली आणि त्या स्त्रीला तुमच्या शेजारी येऊन उभं राहिल्यानंतर सुद्धा सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आल्याचं सार्थक झालं. नवरात्री खऱ्या अर्थानं तिथं साजरी होते. नाही होत आलं कृष्ण नाही व्हायचं, पण दुर्योधन तरी बनायचं नाही, एवढं सोपं आहे. परवाचा रंग पिवळा होता,
कालचा हिरवा होता आणि आजचा करडा रंग आहे नाही का. नवदुर्गापैकी पहिल्या दिवसाची देवी होती शैलपुत्री, दुसऱ्या दिवशीची देवी होती ब्रह्मचारिणी आणि तिसरं रूप आजचं चंद्रघंटा देवी आहे. अशा पद्धतीने ते स्वरूप आहे, म्हणून ते रंग योजले जातात. बाकी विशेष असं काही नाही. पहिल्या दिवशी पितांबर धारण केलेला आहे. भर दरबारात आणलं गेलं द्रौपदीला आणि आणल्यानंतर मात्र कर्म धर्म आणि ज्ञान कुणीच मदत करत नाही. जिथे धर्म मदत करत नाही, जिथे कर्म मदत करत नाही आणि जिथं ज्ञान मदत करत नाही ना, तिथं भक्ती मदत करते. पती बसलेले आहेत, पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे, पण धर्म मदतीला नाही आलेला. हाताश होऊन बसलेत, हारलेत, कुठून मदत करणार आहेत. राजर्षी महर्षी आहेत पण मदत करत नाही आहेत. डोळ्यावरती पट्टी बांधून शहाणी माणसं बसून राहिली ना, योग्य वेळेला शहाणा माणूस बोलला नाही तर अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्ञानही बोलत नाहीये, कर्मही बोलत नाहीये. वाटलं कुणी नाही तर आपण करू, पदर तोंडात धरला, दातात धरला, नाही मदतीला आलं कर्म सुद्धा. पुरुषी अहंकाराच्या ताकदीपुढं सगळं फिकं पडतं. पदरही निसटला, दातातला पदर निसटला. आता काय करायचं? सरळ हात वर केले आणि सांगितलं, पांडुरंगा कृष्णा काय करायचं ते तू कर. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. म्हणून पिवळा रंग कारुण्य रसाचा जो माझ्या पांडुरंगाकडे आहे, श्रीकृष्णाकडे आहे. दुसरा रंग हिरवा भयानक रसाचा, अंधश्रद्धेच्या द्वारातनं आम्हाला श्रद्धेच्या द्वाराकडे नेणारा. आणि आजचा रंग तिसरा करडा. रंग बदलणाऱ्या दुनियेमध्ये मला बेरंग होणं जरा जास्त पसंत पडेल, अशा पद्धतीचा. आणि म्हणूनच या सगळ्या रंगांना एक करूयात आणि मोठ्या भक्ती भावनेनं भगवंताचं भजन करूयात. दोन्ही हातानं टाळी आणि मुखाने चिंतन. विठोबा रखुमाई एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी. काय माहितीये, हा आतापर्यंत एवढा खटाटोप नाही, या 3 मिनिटा करता होता का. एवढ्या 3 मिनिटात विठू रखुमाईचं भजन मुखानं यावं, टाळी हातानं वाजावी. होतं ते थोडं सवय लागते नाही का, एवढं पटकन नाही जमत. कितीतरी युगांमध्ये एक अर्जुन निर्माण होतो ज्याला गीता सांगितली जाऊ शकते, पण गीता ऐकून सुद्धा अभिमन्यू रणांगणात पडला तर अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं, महापूर्ग गेलं. ते बघून श्रीकृष्णांच्या डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं म्हणून नाही, वाईट वाटलं. ज्याला मी गीता सांगितली त्याला पण मोहापासून अलिप्त होता आलं. मग आपल्यासारख्याला असं 2-4 किरणात चटकन करणं असं काही. ऐका, वेळ फार कमी आहे, एवढं करताच खटाटोप चाललाय. नामचिंतन मुखारविंदात यावं, बळजबरी ते आणावं. विक्षेप करतं आपलं मन, करू देत नाही. आपण प्रयासानं करायचंय. कीर्तनातले कुठलेही मुद्दे असू देत, सगळ्यांच्या कीर्तनाचा सार एकच असतो, नामचिंतन. कुठं बी जा म्हणतात बरं का, लय शिकवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सायकोलॉजी आहे, समोरच्याला जास्त सुधारवण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर माणसं तुमची शत्रू बनतील.
अगरबत्तीला लावली. विजवा 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 ते ॲलर्जी. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसं, वेगवेगळा धर्म, वेगवेगळे प्रांत. पूर्वी कर्नाटकला कीर्तनाला जायचो, त्या लोकांची भाषा काय उमगत नसायची. ते बेळगाव, आप्पाची वाडी, चिक्कोडी वगैरे तिकडं गेलं. कर्नाटकला कन्नड भाषा जरा जास्त तिकडं नाही का. ती लोक विचारायची, बाई उट्ट माडीने, कन्नड भाषा. तेव्हा नव्हतं कळत, आता जर कळायला लागलं. मराठीचा लहेजा पण त्यांचा जरा वेगळाच आहे. हा, उशीर झाला असतंय की हो, जेवण आला. आता उशीर कीर्तन झालं की हायच. हा, विचारायची पूर्वी, लक्षात येत नसायचं. आता गेलं का आम्हीच विचारतो, दादा माडी ना उट्टा. हा, मराठीत का आला, त्यांच्याच भाषेत विचारायचं. तसंच पुढे आलात तर कोल्हापुराकडे आला की भाषेचा लहेजा परत बदलतो. काय महाराज कवा आलता, कसं हायचा, जाताय ना व तर शिस्तात जावा, उभा काऊन ठाकला. किंवा संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर, बाळूमामांचं सांगणं आहे, करशीला सेवा तर खाशीला मेवा. जो म्हणाल हाय त्याला मी हाय, आणि जो म्हणाल नाही त्याला मी हाय. आदमापुरसनी नाही येतो आलो गड्यात येऊ नकासा, पण मह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशीला आणि सेवा करशीला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही. हे तिकडच कशाला, आपल्या पट्ट्यात आलाय वाटतं. मला वाटतं पालखी नंबर 1 आजूबाजूलाच आहे. हा, कधी गेला दर्शनाचा योग आला तर घ्या. ते का आमच्या कपाळावर भांडारा असतो. लोक विचारतात आम्हाला, बाई तुम्ही कोण्या जातीचे. माझी जात कुठली बी असू दे, माझी श्रद्धा आहे. कुठलाही गंध लावल्यानं धर्म बदलत नाही. आणि जरी वाटलं ना तरी माझा वारकरी संप्रदाय धर्मच मानत नाही. इथं सगळीच एक आहेत. आदमापूरवर ना पुढं निघालात, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, मग चालतंय की, बोलतंय की, अबे काय म्हणतो लगा, ते तिकडून तसंच पुढे निघालात. कापूर होळापासून पुढे मग पुणे, नसरापूर, पुणे, तिकडे कसले उणे, सगळे तर कसे व्याकरणासहित शुद्ध. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का, घेतलाच पाहिजे असं काही नाही. तिथून तसंच पुढे निघालात, गारगाव, बोटा, आळे, फाटा, आमचं संगमनेरला येताल. त्या आम्हाला तुम्हाला समजून सांगावं लागतं. आम्ही भांडत नाहीये, आम्ही नॉर्मल बोलतोय. आमची पूर्ण नगरी भाषा नाही, आम्ही जरा पहाडी बोलतो. वरडून बोलल्यागत, काय म्हणून आले, काय आले, कोणी का गेले, गेले तर गेले, हे आमचं आहे. तसंच खाली नाशिकला जाल, स्मार्ट सिटी, काय एवढा विषय नाही का. मुंबई का नका जाऊ, हिंदी मराठी सारं एक होते. मैं पाणी भरने को गया था पर मेरे को पाणी मिळाच नाही. आता कमून नाही मिळा काय माहिती. नाही तर मग आगरी, कोकणी, मालवणी तुका सांगतो वांगडा राहूचा. हा, माका इंगा घेतोल ना तर महा घोवाक सांगताल. ते तिकडं तसंच पुढे गेलात, हायवेने पुढे धुळे जळगाव. धुळे नाही बरं, जुनी माणसं य म्हणायची, धुय जळगाव. आताची ड वापरतात, धुळे जळगाव. तिकडे गेलात मग आई राणी भाषा, वराडी, करजो, खाजो, पाजो, मना सातमा येजो, तुह पोट्ट सनान गाडी चालवता, फपुटा नाका जातो पुरं बांगची. हा, ते तिकडं सरळ खाली खानदेशात गेलात. व मनी माय कसलं सांगा, कीर्तनाच्या आधी चहा घ्यायचा, चहा मांडीला, त्या बायानं चहा मांडीला, आणि मी माग किचनला. मला म्हणते, बाय खाली बाईच तुझे टोंगळे दुखत्या. शब्द कळाला नाही मला. मी पाहत राहिले, ती मला म्हणती, बाय अगं खाली बशी घे, तुझे गुडघे दुखतेल. म्हणलं बरं दुखते. चला पुढं, वरी आलात, वरी आंबाजोगाई, लातूर, बीड. मग इकडनं आलात, मग यायलोय, जायलोय, करायलोय, बाप्पा आधी इंगळे, मग सगळे वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे बीडच्या भाषेत. मला का झालं माय, एक जण एसटीत बसलं, कंडक्टरकडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं. एसटी निघून गेली आणि हे एकलंच हसत होतं.
मित्र आला आणि मित्रानं विचारलं कवय कोण असत ते म्हणलं कोण नाही म्या कंडक्टरलाच फसिलं. हे म्हणलं कसं काय र फसिलं ते म्हणलं तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. निघत येत ना तिकीट. हे जरा चिल्डच नादर तो तिकीट काढलं माय नाही बरं ते तिकडच आहे नादर तो तिकीट काढलं पैसे त्यानं घेतले नुकसान तो झालं त्याच्या काय बाच गेलं. असं ऐका नाही त्यांना काय ऐकू द्यावं दिलंय नाही ऐकलं तर बोलणाऱ्याच्या बाच सुद्धा काही जात नाही. हे जरी नाही कळालं तरी येईल दुसरा हे जरी नाही कळालं जोरदार टाळी. हे जरी नाही कळालं उद्या ऐका डीजेवर नाचणाऱ्या नृत्यांगना बघितल्या का कित्येकांचे हातपाय आपोआप थिरकतात. डीजेवर नाचणाऱ्या नृत्यांगना बघितल्या का कित्येकांचे हातपाय आपोआप थिरकतीलही पण कीर्तनातला टाळ आणि मृदुंग ऐकून ज्याचे हातपाय थिरकले त्यानेच समजायचं आपला जन्म धन्य. संत करवून घेतात नाही जमत ना शिकवतात सांगतात जीवाच्या आकांतानं सांगतात आणि इतकंच नाही जात धर्म पंथ संप्रदाय सगळं काही ओलांडून जाऊन भगवंताजवळ एवढंच मागणं आता आहे. माझा शेवट
नवे नवे दान जे काही भगवंताजवळ मागायचंय, एवढा हक्क असावा आता माझा अंतावरती, एवढा हक्क असावा आता माझा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी फक्त या मंचावरती. त्याचं नामचिंतन मुखारविंदामध्ये असताना मरण यावं याच्यापेक्षा वेगळा परमार्थ तरी आता काय असावा. खूप सोपा आहे भगवंत समजायला. दयेनं परिपूर्ण संत दुजा भाव न करता सर्वांचा समावेश करून घेतायत नवे नवे. जेव्हा घटस्थापना आहे, नवरात्र आहे, प्रत्येक विधींना महत्त्व आहे. आईसाहेबांच्या दरबारामध्ये आलात, नवरात्रीपर्यंत आता 10 दिवसांपर्यंत काही ना काहीतरी वाईट घटना घडतील, अपघात घडतील, आजूबाजूला वाईट गोष्टी ऐकायला मिळतील. हे घडणारच आहे. देवाला दोष देत बसू नका. देव निद्रितावस्थेमध्ये आहे, म्हणून देवाजवळ नंदादीप सतत दिवा सतत तेवत ठेवायचा आहे. तो एवढ्या करता की ती शक्ती जागृत राहावी. वाईट गोष्टी घडतील, कारण असुरी प्रवृत्ती यावेळेला जास्त दैदिप्यमान झालेली असते. आणि म्हणूनच जेव्हा श्रीराम प्रभू विजय त्या लढाई करता येत आहेत आणि पहिल्याच दिवशी पराजय पदरात पडतोय रावणाकडनं, जगाच्या मालकाचा पराजय झाला पहिल्याच दिवशी. नारद महर्षी सांगतायत, अनायसे का होईना तुमची शक्ती आज त्या रावणाच्या मागे लंकेत आहे, तिला जागृत करा. शक्ती जागृत झाल्याशिवाय शिवाचं सुद्धा चालत नाही. काही झालं की बायांना दोष देणारी माणसं, तो यामुळं झालं, तो यामुळं झालं, घरात भांडणं झाली, तो यामुळं झाली, भाऊ भावासंग बोलत नाही, तो यामुळं झालं, घरातला माणूस माणसात माणूस नाही राहिला, तो यामुळं झालं. सगळं जर तिच्यामुळं झालं तर तुम्ही केलं काय? उभा जन्म दोष देण्यात आमचा वेळ निघून जातो. पण जोपर्यंत ही आंतरिक शक्ती आहे जागृत होत नाही ना. पुरुषानं सांगितलं मला जबाबदारी स्वीकारता येत नाही, बाईनं जबाबदारी स्वीकारायला शिकावं. पुरुषाने सांगितलं मला रडता येत नाही, तिनं कधी डोळ्यात पाणीच येऊ दिलं नाही. पुरुषाने सांगितलं मला प्रेम व्यक्त करता येत नाही, मला विशेष वाटतं का नाही व्यक्त करतायत, भांडतावर येतं, कुठून शब्दसंग्रह सुचतो काय माहिती. बोला ना, 100 कामं करते ती, एका कामासाठी कधीतरी म्हणा तू फार केलं ग माझ्यासाठी, आयुष्यभर जगली, याच्या पुढे काही बोलू सुद्धा नका. तिच्या मनाला एवढं बरं वाटेल आणि आणखी पुढची उरलेली आयुष्य सुखात जातील. पण जर हितं तुम्ही ठरवलं नाही तिच्यातली चंडिकान कालीच बाहेर काढायची, तर ती तरी काय करणार आहे? एवढं सोपं नाही. आमच्या हातात आहे आम्ही कुठलं स्वरूप धारण करायचं, पण ते आम्ही वेळ आला का मग धारण करतो. काय साधी मेथीची भाजी आणायला लावली तर गवार घेऊन चालत येत, मग चंडिकान कालीने येणार तर कोण येईल? स्त्री ताकदवर आहे, आपल्या हातात आहे. महिला मंडळ घराचा नरक करायचा की घराचा स्वर्ग बनवायचा. तुम्ही जे कराल ते मुलं बघतायत, अनुकरण करतायत. बाप जर दारू पित असलं तर पोरग ताक कधीच पित नाही, ते फुकीतच, मग यात विषय नाही. शक्ती जोपर्यंत आराधना म्हणून रात्रीच्या प्रहराला घटस्थापना झाली ती त्या शक्तीच्या नावानं प्रतिकात्मक. म्हणून नवरात्र दिवस नाही, दिवसभर लढाई करायची, रात्री त्या ठिकाणी पूजन करायचं. करता करता 10व्या दिवशी रावण मारला गेला, तो दसरा. 10 इंद्रियांचं दमन झालं आणि शक्ती जागृत झाली. अशा पद्धतीने येणारी ही घटस्थापना, याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, अपार आहे. तुम्हाला जे जे काही साध्य करायचं ते मिळेल. दुर्गा सप्तशती पाठ करा, कुमकुम समोर ठेवा आणि ते कुमकुम पुरुष मंडळी आणि महिला मंडळ आपल्या मस्तकावर धारण करा. दुर्गा सप्तशती पाठानं त्याच्यामध्ये 10 पट शक्ती निर्माण होते आणि ते जर मस्तकावरती धारण केलं तर चांगल्यातला चांगला रोग सुद्धा पळून जातोय, काहीच होत नाही शरीराला, ताकद आहे. आणि हे पोथ्यान पुराणांमधलं वाचलेलं नाही, अनुभवातलं तर आहेच, पण संतांनी गोड वर्णन केलंय. जोपर्यंत आमचं कुलदैवत, बऱ्याचदा लोक म्हणतात एकच देव असावा, मान्य आहे, पण लक्षात ठेवा दवाखान्यात गेलात, जादा आजारी पडलात की डॉक्टर अँटीबायोटिक देतात. ते अँटीबायोटिक दिल्यानंतर सुद्धा डॉक्टर तुम्हाला जो विकार आहे, सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, त्याच्यावरची एखादी का होईना गोळी
देतात. तसं आपलं अँटीबायोटिक पंढरपुरात आहे, पण आपल्याला आपल्या आजारावरची गोळी सापडायची आहे. ती सापडायची कशी? लय सोपं आहे. ग्रामदैवत, कुलदैवत आणि राशीचं दैवत. ग्रामदैवताची पूजा यात्रा वर्षभरात एकदा तरी व्हाव्यातच. पण कसं आहे, जिथं गोड खाणं आहे तिथं कमी पाहुणे येते आणि जिथं जरा जोरदार खाणं आहे तिथं 10 गावचे पाहुणे आणखी येते. एवढाच फरक आहे. त्याच्याही पुढे जायचं कुलदैवत आहे. कुळाचार प्रत्येकाला आहे. वर्षभरात एकदा तरी कुलदेवी आणि कुलदैवत या दोघांचा त्या ठिकाणी, मग तुळजा भवानी आणि खंडेराव महाराज असतील, एकदा तरी वर्षभरात त्यांचा कुळाचार व्हावा. आणि तिसरं राशीचं दैवत. माना नाही तर नका मानू, प्रत्येकाची कुंडली कधी ना कधी तरी निघलेलीच आहे. मायबापांना लहानपणी का ना बामण हाताशी धरलेलाच आहे. ब्राह्मण म्हणतात, ब्राह्मण देवता, पण आपल्याकडं नाही का ग्रामीण भाषेत जरा चटकन येऊन जातं ते. कसं आहे ते आम्हाला चुकून नाही जमत. जेव्हा ब्राह्मण देवतेकडे आलं, कुंडली हातात घेतली का प्रत्येकाच्या राशीचा स्वामी वेगवेगळा आहे, त्याची पूजा करावीच लागते. माझी रास मकर आहे, मकर राशीचा स्वामी जर शनी असेल तर जसं पांडुरंगाची सेवा मी करते तशी मी शनीची सुद्धा सेवा केलीच पाहिजे, तर मला यश आहे. नाही तर तिकडून पांडुरंग पूर्वीलांमधल्यामध्ये शनी घेऊन जाईल. म्हणून राशीचं दैवत आहे. हा शास्त्र आणि चिंतन मांडायचं झालं ना तर लई गहन आणि गूढ आहे. एकेका ग्रंथामध्ये सुंदर सुंदर वर्णन आलंय, पण ते लई सांगायला गेलं का कधी कधी लोकांच्या डोक्यावरून जातं. इथं भुका लागल्या आणि ह्यांचं काय चाललंय बा, असंही होतं. म्हणून सोपं सांगते. जे दैवत गावामध्ये आहे ते ग्रामदैवत, राशीचं दैवत, कुलदैवत आणि वर्षभरामध्ये केल्या जाणाऱ्या दैवतांची पूजा आपल्याकडनं सोपस्कार पद्धतीनं घडाव्यात. त्या कालखंडामध्ये त्या देवतेचं पूजन घडावं. आणि ते घडत असताना पंढरीचे पांडुरंग परमात्म्याची सेवा निरंतर अंतःकरणामध्ये असावी. आणि संतांनी सांगितलेल्या वचनांवरती विश्वास ठेवाल तर संत स्वभावानंच मुळात उदार आहेत. जे उदार होण्यास्त उदारपणा करतात. अभंगाचं शेवटचं उदारपणे
संतांचा उपकार सांगावया नाही पार आपण सारी के करीती त्याती कोण नाही चित्ते झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित मुखारविंदातनं चुकीचा शब्द गेला असेल तर त्यासाठी क्षमस्व. कीर्तनारूपी सेवेकरता उपस्थित असणारे सगळीच आदरणीय गायनाचार्य मंडळी, आदरणीय या ठिकाणचे असणारे भालदार चोपदार विनेकरी, साऊंड सिस्टीम अत्यंत उत्तम, आदरणीय दोन्हीही मृदंगाचार्य, आदरणीय हार्मोनियम वादक माऊली, आदरणीय आमच्यासोबत आलेले गणेशजी महाराज एरंडे, ज्यांच्यासोबत मी आले आमचे मालक विशालजी महाराज तिकांडे, त्याचप्रमाणे राधिकाताई असतील कीर्तनरूपी सेवेकरता उत्तम साथ दिली, आदरणीय कांचनताई झी मराठीच्या शूटिंगला आम्ही भेटलेलो, अवघा रंग एक झाला नक्की बघा दररोज सकाळी 7 वाजता खूप सुंदर भजन मालिका आहे. आम्ही दोघींनी ॲज अ अँकर म्हणून त्या ठिकाणी निवेदिका म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. आत्तापर्यंत बघितलं असेल नसेल बघितलं पण आता नक्की बघा. झी टॉकीज फक्त मराठी, शेमारू मराठी म्हणा, कलर्स मराठीवरती कीर्तनांकरता मला बघत आला असाल. न्यूज 18 लोकमत, ABP माझा, सी न्यूज मराठीसारख्या चॅनेलवरती न्यूज अँकरिंग करताना बघितलं असेल. माझा ज्ञानोबा मालिकेद्वारे विठ्ठलपंतांच्या मातोश्रींच्या भूमिकेत पाहितलं असेल. नसेल बघितलं तर मालिका यूट्यूबला सुद्धा उपलब्ध आहे. माझा ज्ञानोबा सर्च करा, मालिकेचे एपिसोड येतात. शुद्ध सांप्रदायिक आहे, कुठला वाह्यातपणा नाही, खूप सुंदर आहे म्हणून बघा. किंवा बाळूमामाच्या नावानं चांग भलं ह्या मालिकेत बघला असता नाही तर झी मराठीला आणखीही वेगवेगळ्या शोमध्ये जाणं होतं आहे. अवघा रंग एक झाला तर आहेच. होम मिनिस्टर असेल आता तो जवळपास पूर्ण होऊन गेला, आता त्याचा विषय नाही राहिला, पण त्याच्यातही बऱ्याचदा निवेदिका म्हणून काम केलेलं आहे. किंवा गोकुळाष्टमीच्या निमित्तानं ड्रामा ज्युनियर्समध्येही जाणं झालं होतं, म्हणजे त्याच्यावरती सतत बघू शकाल. आणि नाही सांगितलेलं एवढं लक्षात आलं तर सोशल मीडिया उत्तम साधन आहे. इंस्टा, फेसबुक, गुगल कुठेही नाव टाका, भ जयश्रीताई तिकांडे ऑफिशियल, मालिकांचे प्रोमो, कीर्तनांचे अपडेट. आणि माझीच कीर्तनं असतात असं काही नाही, इतरांची आहे, तुम्ही फक्त ऐका, श्रवण करा. आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर अर्थात ज्या ज्या संपर्कानं या ठिकाणी येणं व्हावं, ज्यांचं कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य होतं असे भाऊसाहेब दादा पवार कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांच्या संपर्कानं आमंत्रित झालं होतं, येणं झालं होतं, आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे आप्पादादा कोथंबिरे, संतोषदादा कोथंबिरे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण देवरामदादा धुमाळ महाराजांनी अत्यंत प्रेमानं घरी नेलं 2 घास जेवणाचा, ज्यांच्या घरी योग आला त्यासाठी खूप धन्यवाद. आणि यदाकदाचित महत्त्वाचं असं चुकून हुकून नाव माझ्याकडनं राहून जात असेल तर आता राहू द्या, मी पुन्हा येईन. राजकारणाचा ना आपला संबंध नाही, जर तुम्ही बोलावलं तर मी येईन. झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित. ज्ञानेश्वर